झोहो बुक्स सेटअप कसा करायचा हे समजून घेऊया. हे आहे तुमच्या व्यवसायाचं फायनान्शियल हेडक्वार्टर. व्यवसायाचं फायनान्स मॅनेज करणं गोंधळाचं वाटतंय का? अनेकदा डेटा इकडे तिकडे विखुरलेला असतो नाही का? म्हणूनच आता वेळ आली आहे अशा सिस्टमची जी स्पष्टता आणि नियंत्रण देईल. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे पाया घालणं. हीच आपल्या संपूर्ण आर्थिक कामाची ब्लूप्रिंट ठरणार आहे. इथं ध्येय आहे सक्षमीकरण. सुरुवातीलाच जर सिस्टीम बरोबर सेट केली ना तर रोजचं अकाउंटिंग एकदम सोपं होऊन जातं. हा मजबूत पाया घालण्यासाठी सेटअपचे फक्त 4 महत्त्वाचे टप्पे आहेत. चला एक एक करून पाहूया. पहिलं काम कंपनी प्रोफाईल कॉन्फिगर करणं. यात लोगो, पत्ता आणि फायनान्शियल इयरची माहिती अचूक भरली जाते. यानंतर जीएसटी आणि इतर टॅक्सची माहिती सेट करा. यामुळे पहिल्या दिवसापासूनच सगळं नियमानुसार राहील. मग आपल्या ब्रँडनुसार इनव्हॉइस आणि कोटेशन टेम्पलेट्स कस्टमाइज करा. यामुळे एक प्रोफेशनल ओळख निर्माण होते. आणि शेवटी आपला सगळा मास्टर डेटा इम्पोर्ट करायचा, म्हणजे अकाउंट्स, कस्टमर्स, वेंडर्स आणि आयटम्सची माहिती. एकदा पाया पक्का झाला की आपलं लक्ष असेल रोजची आर्थिक कामं सोपी आणि सुलभ करण्यावर. इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. बिल आणि एक्सपेन्समधला फरक. अचूक ट्रॅकिंगसाठी हे खूप गरजेचं आहे. या सिस्टीममुळे संपूर्ण सेल्स प्रोसेस किती सोपी होते हे विशेष आहे. सगळा गोंधळच निघून जातो. प्रोसेसची सुरुवात होते ग्राहकासाठी एक प्रोफेशनल कोटेशन तयार करण्यापासून. अगदी स्पष्ट आणि तपशीलवार. एकदा कोटेशन स्वीकारलं की एका क्लिकवर त्याचं इनव्हॉइस तयार होतं. यामुळे वेळ वाचतो आणि चुका टळतात. आणि तिसरी पायरी पेमेंट मिळाल्यानंतर इनव्हॉइसमध्ये त्याची नोंद करणं. झालं, आपलं काम पूर्ण. एकदा डेटा यायला लागला की झोहो बुक्समध्ये 50 पेक्षा जास्त फायनान्शियल रिपोर्ट्स तयार मिळतात. या रिपोर्ट्समधून व्यवसायाच्या आर्थिक स्थितीची सखोल माहिती मिळते. हेच तर योग्य सिस्टम सेटअपचं फळ आहे. फक्त रोजचा वापरच नाही तर या प्लॅटफॉर्मवर मास्टरी मिळवण्याचे आणि ते सिद्ध करण्याचेही खूप फायदे आहेत. अधिकृत सर्टिफिकेशनमुळे कौशल्याला जागतिक ओळख मिळते आणि तज्ज्ञांच्या नेटवर्कशी जोडलं जाता येतं. थोडक्यात सांगायचं तर हे ज्ञान थेट व्यवसायाची कार्यक्षमता आणि करिअरची संधी वाढवतं. तर मग विचार करा, सध्याची अकाउंटिंग सिस्टीम व्यवसायाच्या वाढीसाठी खरंच मदत करतेय का?